नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी मंदार आंबेकर घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. ओके, सो काल आपण सगळ्यात पहिले गेलो होतो ससून डॉकला फिश आणण्यासाठी. मच्छी भाई काय खतरनाक लेवलची मच्छी फ्रेश भेटली. म्हणजे मी तर बोलू ना, मी तर फिदाच झालो. मी क्वांटिटीवर भाई जाम फिदा झालो आणि सगळ्यांनी पोटभर खाल्लं. तुम्ही तो ब्लॉग पण बघितलात कालचा. आणि आजचा तिसरा ब्लॉग आपण इथे करतोय. सो दीदीकडे आहे आज. मस्तपैकी सुरुवात झालेली आहे, लेट झाले पण छान झालेली. बस बाकी आजचा ब्लॉग जो होईल तो बघा आणि एंजॉय करा. आज सब लोग का कैसा सा निवांत कार्यक्रम चल रहा है क्योंकि जीजू भी घर पे सैटरडे और हम भी यहाँ पे और दीदी भी इधर अपना कर रही है काम जाम जो भी है. आणि आयन पण एकदम फुर्सत मध्ये. आणि उद्या तर संडेच आहे म्हणजे कुछ दिक्कत की बातच नाहीये. तर असा एक ओव्हरऑल ब्लॉग होणार आहे आणि दीदी आपल्याला काही वस्तू वगैरे पण दाखवणार आहे. मे बी माहित नाही, देखते. आहेत काही इलेक्ट्रिक गोष्टी आहेत त्या आपण बघू, बट देखते वो कभी ना कभी तो दिखेगी. आज कल कभी जो भी होएगा. आज भेटला तर आज बघूया. बाय द वे दीदीची ऑर्डर आहे. सो दीदी ते त्याचंच काम चालू आहे. आज काय करते दीदी? चिकन 65. खतरनाक भाई. चिकन 65 मसाला, चिकन मसाला, चिकन 65 चिकन मसाला भाई. नुसता माहोल. काळ्या वाटाण्याची उसळ. तर असं एकूणच आहे. अजून पण आहे ना काहीतरी गाजरचा हलवा. सो ती तुम्हाला मी असं एकदम क्या बोलते ना वो मतलब राजेशाही थाळी रहती है ना, वो वैसा वाला विषय मैं दिखाऊंगा. एकदम आपल्याला ते बघायला मिळणार आहे. ते सगळं मॅरिनेट करून ठेवलेलं आहे आमच्या दीदींनी. प्रॉपर शेफच्या अवतारामध्ये आमच्या दीदी आलेल्या आहेत. भाई साहब ते वरती काय घातले दीदी? कॅप. भाई शेफ. भाई हमारे घर पे सब शेफ ही है. इधर रोड में भी शेफ है, इधर भी शेफ है. अभी मैं भी शेफ बनेगा. रुको, अभी मैं आर्टिस्ट है, कंटेंट क्रिएटर है, अभी शेफ भी बनेगा. आयान हाय कर. हाय. आता जसं मी बोललो तसं आपल्याकडे आता एक इलेक्ट्रिक वस्तू आहे. तर ती इलेक्ट्रिक वस्तू कोणती आहे तर चॉपर आहे. चॉपर ठीक आहे. आपण जो घेतला होता ना चॉपर 150 रुपयावाला तसा टाईपचा आहे, बट हा इलेक्ट्रिक चॉपर. हा बघा, हा असा चॉपर आहे. सेम ह्याचं जे हे आहे ना भांड, सेम हे असंच आहे. लावायचं पण असंच आहे, बट साईजने हे थोडं मोठं आहे. हा चॉपर दीदीकडे आहे नवीनच. नीट लावलंय का? ते कांदे याच्यामध्ये टाकलेले. एवढं टाकून बघूया. बटन कुठे आहे? सेंसर वाला. कडक भाई. काम बचाओ निंजा टेक्निक. अरे भैया ये तो जबरा है रे बाबा. कडकनाथ. एकदम कडकनाथ. अच्छा मोठा आहे. सेमच आहे. 3 लिटरचा आहे. हा 800 ml चा. खतरनाक काम चाललंय भाई. माझ्या पर्सनल यूज साठी घरात आणि तो किचनच्या यूज साठी. तू पण ये भाऊ, तुझीच कमी आहे. अरे एक नंबर. प्रॉपर बारीक झालेला आहे. अजून बारीक होऊ शकतो मी. मस्त. कोण आलं गेलं घरामध्ये लोक येत असतात, पाहुणे असतात. गणपतीला मेन खूप पसार असतो. हा गणपती लागतं म्हणून म्हटलं एकदा घेऊन. हे अशी टोप पण दीदीला पाहिजेत, आपल्याकडे आहे. तो असं सगळं चाललेलं आहे भाई. तामजाम ऑर्डरचं आहे ते मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे. आपलं खाली पण जेवण बनतंय खालच्या फ्लोअरला. गुड आफ्टरनून एव्हरीवन. दीदीची इकडे तयारी सुरू आहे आणि भावने ऑलरेडी ब्लॉग स्टार्ट केलाय. तोपर्यंत मी माझी बाकीची कामं करत होती. आणि आता दीदी इकडे चिकन 65 फ्राय करते. तर मी आजपर्यंत चिकन 65 कधी बनवलंच नाही आहे, कारण आपल्या घरी चिकन वगैरे कोण खात नाही. मंदारला खायचं नाही आणि आम्ही तर खातच नाही. तर दीदी आता इकडे करते. बघूया, मी पण बघते, शिकून घेते की कसं करायचं, काय करायचं ते. स्वतः कढई ठेवले फ्राय करण्यासाठी. किती जणांसाठी आहे? 1.5 किलो चिकन आहे. 1.5 किलो बोनलेस चिकन आणि पूर्ण मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. इकडे कढई पण आहे फ्राय करण्यासाठी. कलर पण किती मस्त वाटतं एकदम. फूड कलर ॲड केला आहे. थोडासा फूड कलर केला आहे. आपल्याला नको जर माझ्या काश्मीरी मिरची नव्हती तर तुम्ही काश्मीरी मिरची पण टाकू शकता. काय बोलतेस? चिकनचं स्टार्ट केलं थोडं थोडं. अच्छा थोडं थोडं. ओके, चांगलं आहे ना. बापरे कब हुआ, मुझे तो पता ही नहीं था. फिश से फिर चिकन पे भी आ गया. ओह माय गॉड. ऍक्च्युली मला हे नव्हतं माहित की दीदी चिकन स्टार्ट केलंय. थोडं थोडं हळूहळू स्टार्ट करते. चांगलं आहे ना. असं पण आपण पहिले खायचो. अगदीच काय आपण नाही असं नाहीये. हां, असं काही वर्ष गॅप दिला म्हणजे बंद केलं आणि आता पुन्हा स्टार्ट केलं. अच्छा, इकडे काळ्या वाटाण्याची मिसळ पण रेडी होईल ना आता. ऑलमोस्ट झाले. 1-2 रुपये आले की म्हणजे तो ये देखना है. मी काढून तुला लगेच पट्टी करावी लागते. तेल टाकलं छान टाकलं. हां, हे काय आहे?
चिकन 65 क्रिस्पी वाटतं एकदम। तुम्हें ये न्यूज़ पता चली क्या कि दीदी ने स्टार्ट कर दिया चिकन खाना? हाँ अबे का है बे छुपे रुस्तम निकले चिकन स्टार्ट केलं। अरे गाइस जी चिकन नाही खाणार या चिकन खाते। कसं झालंय? मस्त बाई ॲज इट इज ओके। तू खा? मी नाही खात। तू पण खाशील लग्न झाल्यावर तेरे विधी नाही। नाही मी नाही खात। पिल्लू काय करतो आमचं? आई केली केली करतो पिल्लू। येस गोंडू बाळ आहे आमचं ते। गोंडू बाळ आहे ना? गोंडू बाळ। ओके मी जसं मगाशी म्हटलं होतं की आपण सगळं जेवण आल्यावर दाखवूया, तर इथे दीदीनी काळ्या वाटाण्याची आमटी पण तयार केलेली आहे। सगळे डबे वगैरे भरून एकदम प्रॉपर। बाहेर जाऊया आता, मी दाखवतो तुम्हाला। हे सगळे इथे डबे आलेले आहेत आणि याच्यामध्ये काय ताई? चिकन आहे। हे सगळं चिकन आहे दीदी? चिकन मसाला सगळं ओके। आणि इथे बघा दीदीने चिकन 65 खतरनाक। आणि हे घावणे आहेत, हे घावणे बघा सगळे इथे पण आहेत, तिथे पण आहेत आणि हे इथे पण आहेत, सगळे घावणे आहेत। आणि तिथे हलवा आहे गाजरचा, ह्या आंबोळ्या आहेत आणि हे चिकन 65 आता दिसते। भाई बघताय नुसता माहोल। हे इथे वडे आहेत भाई 6 कोंबडी वडे आहेत आणि इथे बघा ना भाई कसलं वाटतंय, एक नंबर वाटतंय सगळं। सॅलड आहे याच्यामध्ये। हा गाजर वगैरे सगळं, कांदा वगैरे मिक्स आहे, खाली काकडी वगैरे। भाई साहब नुसता राजेशाही थाट वाटतोय, खतरनाक। या जेवायला मंडळी। भाई जेवण सगळं पॅक झालेलं आहे डिलिव्हरी साठी। इथे पण आहे सगळं आणि याच्यात पण आहे। भाई नुसत्या पार्ट्या चालू आहेत, नुसत्या पार्ट्या। आया तुला पार्टी करायची आहे का? कोणासोबत? आईच्या गावात माझ्यासोबत कर, आमच्या सोबत कर। काय पाहिजे तुला पार्टी मध्ये खायला? पार्टी ओके। आता आपण सगळे जेवायला बसलेलो आहे। ताईचं जेवण तर झालं आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आता आपण जेवढी म्हणजे दीदीने जेवढा काय ऑर्डर्स दिल्या ना, सो त्याच्यामध्ये आंबोळी होती, मटण कोंबडी वडे होते आणि घावणे, ठीक आहे। तर सगळं जेवण तर आहे थोडं थोडं आपल्याकडे। तर चिकन आज घेतलेलं आहे। भाई मी एवढं जेवण बघून ना चक्करच आली रे। एवढ्या क्वांटिटी मध्ये जेवण कधी बघितलं नव्हतं। याच्या पुढे पण बघायला भेटेल। कुठून होते ही ऑर्डर काय सांग जरा। आमचं एक क्लायंट आहे, त्यांची मला वाटतं 2 महिन्यामध्ये तिसरी ऑर्डर होती, बल्क ऑर्डर। कडक बल्क म्हणजे मोठी बल्क म्हणजे पार्टी गेट टुगेदर बर्थडे पार्टी वगैरे असं असेल तर ते ऑर्डर करतात, चेंबरवरून ऑर्डर करतात। सो या जेवायला आणि थोडं टेस्ट करून पण सांगतो। हे चिकन मसाला आहे ते आणि हे घावणे आहे। भाई आज घावणे आहेत, मस्त झालं, एक नंबर। कुछ कम नहीं कुछ ज्यादा नहीं, प्रॉपर घर का विषय, बहुत सही, एक नंबर, खतरनाक। दोघी पण कडक काम करतात, ऐकत नाहीत, ऐकायचं नाही, पुढे पुढे जायचं। चला मित्रांनो आता आपण चाललोय। आता थोडंसं वीक पण वाटतंय मला, म्हणजे थोडं झोप वगैरे व्यवस्थित नाही मिळाले। स्केच वगैरे जेव्हा होते तेव्हा सकाळी 4-4 वाजेपर्यंत जागायचो मी। सतत भाऊचं सुरूच आहे, म्हणजे आराम नाही मिळाला। तर परत आपण येऊ लवकरच आयांना भेटायला। आता तर काय येतच राहू, तुम्हाला इकडचे पण ब्लॉग्स भेटतील, आपले पण भेटतील, अदर काय कॉन्टेंट चांगला असेल मिळाला तर तो येईल। तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण काय केलं होतं, हा हे दीदीचं ऑर्डरचं फूड ऑर्डरचं ते दाखवलं होतं। चला जाऊया आता। ज्या मोस्टली चुका होतात ना ब्लॉग मध्ये, लोकेशन्स वगैरे चुकतात किंवा काय, ते ह्या व्यक्तीमुळे चुकतात। हा कारनामी व्यक्ती आहे आपल्या ब्लॉग मध्ये। आता पण लोकेशन कुठलं टाकायचं होतं तिथलं टाकायचं होतं मागचं, आता एवढ्या लांब घेऊन आले मला भाई साहब। ओके गाइस घरी आलेलो आहे आणि आपला जो दुसरा स्केच होता, दुसऱ्या स्केचची ऑर्डर ती पण डन झालेली आहे, तर उद्या द्यायची आहे। आणि याच्या आधीचा जो स्केच द्यायचा होता 3 तारखेचा, ऍक्च्युली आज आहे 4 तारीख, 4 तारखेला आज हा स्केच द्यायचा होता, बट मी बाहेर असल्यामुळे देऊ शकलो नाही। मीरा रोड मध्येच द्यायचा होता, तो उद्या देईन। आणि जो 3 तारखेचा द्यायचा होता तो मी सायनलाच देऊन टाकला। बाकी त्या क्लायंटला पण स्केच खूप आवडला आणि यांना पण ऑब्व्हियसली आवडलाच। मी चॅटवर पाठवलं होतं इंस्टाग्रामला फोटो, तो खूप भारी वाटला। तर एकूणच असा व्हिडिओ होता आजचा। सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या।